नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पौर्णिमाचं हे जे चालू आहे बोलणं ते अति झालेलं असतं. पौर्णिमा म्हणत असते की हा इथे आलाच कसा, जोपर्यंत याला मी शिक्षा देत नाही, याला फासावर लटकवत नाही, तोपर्यंत मी शांत राहणार नाही. याने माझ्या नवऱ्याचा खून केलेला आहे आणि याला शिक्षा झालीच पाहिजे, याला फाशी झालीच पाहिजे. हा आकाश या घरामध्ये राहू शकत नाही. हे सगळं पौर्णिमाचं बोलणं सुरू असतं. तेव्हा भूमीला मात्र असह्य होतं आणि भूमी म्हणते, बस झालं पौर्णिमा, तुझं दुःख मी समजू शकते, कारण तुला त्रास होतोय, तुझं दुःख आम्हाला कळतंय. पण त्या क्षणी तिथं झालेलं आहे काय हे तुला माहिती आहे का? कारण तिथे आकाशचा जीव घ्यायला तिथं अभिजित आलेला होता आणि त्यामुळं तिथे सगळा गोंधळ झालेला आहे. आणि आकाशला मारताना त्याच्यामध्ये त्याचा तोल गेला आणि तो पडलेला आहे. त्याला दुसरं कोणीही मारलेलं नाही. तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि हे जे काय तुझं चाललेलं आहे ना, हे बंद करायचं आहे, कारण या सगळ्यामुळं घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय. प्रत्येक वेळेस तू आकाशला दोष देऊ नको, कारण यामध्ये आकाशची काही चूक नाहीये. या ठिकाणी आकाशचा जीव गेला असता तर तुला वाटलं असतं का एवढं वाईट? कारण तू जे आता बोलत आहेस ना, हे सगळं तुझ्या नवऱ्यामुळे घडलेलं आहे. या सगळ्याला फक्त आणि फक्त तुझा नवरा जबाबदार आहे, कारण आमच्या मागे त्याने यायची काही गरज नव्हती. आम्हाला मारण्यासाठी तो तिथं आला आणि स्वतःचा जीव गमावून बसलेला आहे. मान्य, मला तुला दुःख झालेलं आहे, हे सगळं मला पटतंय, परंतु आज तू जे काही बोलत आहे त्या कुठल्याच बोलण्याला अर्थ नाही. कारण इतक्या वेळ झालं मी तुला समजून घेते, पण तुझं बोलणं वाढतच चाललेलं आहे, कारण तुझ्या बोलण्याला ताळतंत्रच राहिलेलं नाही. हे सगळं भूमी सांगत असते आणि भूमी म्हणत असते की बाद झालं, आता यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि राहिला प्रश्न, तुझ्या सासूने मग आकाशला निर्दोष सांगितलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे की या सगळ्यामध्ये आकाशची काही चूक नाहीये. या सगळ्यामध्ये चूक आहे तर ती फक्त अभिजितची आहे आणि या सगळ्याला तोच जबाबदार आहे. हे स्टेटमेंट तुझ्या सासूने स्वतः दिलेलं आहे. तेव्हा मात्र निलंबरीला आणि पौर्णिमाला धक्का बसतो. पौर्णिमा म्हणते, शक्यच नाही, आईंनी असं करणं शक्यच नाही, आई असं स्टेटमेंट देऊ शकत नाहीत. त्यावेळेस निलंबरी म्हणते की या रागिणीला काय दुर्बुद्धी सुचली असेल, तिनं असं स्टेटमेंट का दिलं असेल आणि का ह्या आकाशला सोडवलं असेल? कारण निलंबरीच्या डोक्यात असतं की आकाशला अडकवायचा चांगला प्लॅन करता येत होता, मग या बाईने का सोडलेला आहे, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की बाद झालं, आता यापुढं एकही आरोप मी सहन करणार नाही. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत वाटेल ते बोललेलं मी सहन करणार नाही. या भाषेमध्ये भूमी बोलत असते आणि भूमी म्हणत असते की आत्तापर्यंत खूप गोष्टी मी तुझ्या ऐकून घेतलेल्या आहेत, पण यापुढं नाही, कारण काहीही झालं तरीही आता मी सहन करणार नाही, असं म्हणत भूमी चिडलेली असते. त्याचबरोबर राजा काका म्हणतात की हो, भूमी जे सांगते ते अगदी बरोबर आहे, कारण रागिणीने स्टेटमेंट दिलेलं आहे की आकाश निर्दोष आहे आणि हे सगळं करण्यामागं अभिजित स्वतःच जबाबदार आहे. हे ऐकल्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की नाही, कसं आहे, आईंनी माफ केलं असेल पण मी त्याला माफ करणार नाही, या सगळ्याला जबाबदार तो आहे आणि आकाशला फाशी झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि भूमी, तुला बघवत नाहीये, तू काय माझं दुःख समजू शकते ग? तुला काय माहिती आहे मी कोणत्या दुःखातून जाते आत्ता? कारण तुला त्याची जाणीवच नाहीये, तुला कधी कळणारच नाहीये ग. तू ना प्रत्येक वेळेस माझ्या सुखावर जळत होती, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर असलेलं प्रेम तुला बघवत नव्हतं, तू आमच्यावर जळत होती, आमच्या प्रेमावरती जळत होती, म्हणून हे सगळं झालेलं आहे. या सगळ्याला जबाबदार तू आहेस, असं म्हणत पौर्णिमा वाटेल ते बोलत असते. पौर्णिमा म्हणत असते की तू माझ्या सुखावर जळत होती, आमचं नवरा बायकोचं असलेलं प्रेम याच्यावरती जळत होती. त्यावर भूमी म्हणते की बस झालं पौर्णिमा, आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी आकाशला खूप त्रास दिलेला आहे, त्याच्यापासून त्याचं आयुष्य हिरावून घेतलेलं आहे. तुझ्या सासूने, तुझ्या नवऱ्याने 6 वर्ष आकाशला छळलेलं आहे, त्याच्या आईबाबांना त्याच्यापासून हिरावून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आत्ताही तू जे काय बोलत आहे, वागत आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आत्तापर्यंत आम्ही सगळेजण तुला समजून घेतोय, तू दुःखात आहे म्हणून समजून घेतोय, पण तुझं जरा अतिच चाललेलं आहे. यापुढं मी अजिबात सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत इकडे भूमी भयानक चिडलेली असते आणि भूमी म्हणत असते की बाद झालं, आता मी अजिबात सहन करणार नाही, कारण तू जे काही वागत आहेस त्या कुठल्याच गोष्टीला ताळमेळ राहिलेला नाही. कारण तुला कळतच नाही आहे की तू काय बोलत आहे, तुझ्या डोक्यात काय चालू आहे, तू कशा पद्धतीनं वागत आहे. काहीही झालं तरीही आत्ता अजिबात मी सहन करणार नाही, असं म्हणत भूमी भयानक चिडलेली असते. आणि त्यावेळेस पौर्णिमा पुन्हा डोक्याला हात लावून रडू लागते, कारण तिचं असं म्हणणं असतं की तुला नाही कळणार की मी कोणत्या दुःखातून जाते, जोपर्यंत तुझ्यावरती वेळ येणार नाही तोपर्यंत तुला हे दुःख कळणारच नाही. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर
इकडे भूमीच्या बाबतीत बोललं जात असतं आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. पौर्णिमा म्हणत असते की मी तुला आता तळतळाट देते की या सगळ्या गोष्टी तुला पण अनुभवायला मिळाल्या पाहिजे, तुझाही नवरा गेला पाहिजे, तुझंही सौभाग्य गेलं पाहिजे, तुझ्याही कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं पाहिजे. या भाषेमध्ये पौर्णिमा सगळ्यांच्या समोर भूमीला तळतळाट देत असते आणि ती म्हणत असते की तुझ्याही आयुष्यात कधीच सुख मिळणार नाही, तुला नवऱ्याचं सुख कधीच मिळणार नाही, तुझा नवराही मरणार आहे. या भाषेत ती बोलत असते आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण पौर्णिमा जे बोलत आहे ते शब्द सगळ्यांना अगदी कानातून अगदी दूर काढण्यासारखे असतात आणि ती ते डायरेक्टली पौर्णिमा म्हणत आहे की तुलाही मी तोच शाप देत आहे आणि तुझंही वाटोळ होणार आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं पाहत असतात कारण जे काही पौर्णिमा बोलत आहे ते इतकं विचित्र असतं, त्या सगळ्याचा त्रास सगळ्यांना होत असतो. पण इकडे पौर्णिमाच्या वागण्यामुळं इथे भूमी तर हादरलेलीच असते. कारण पौर्णिमा तिला जो तळतळाट देत आहे, जो श्राप देत आहे तो इतका भयानक आहे. कारण नुकताच तिला निलंबरीने पण तसाच तळतळाट दिलेला असतो की तुझ्याही नशिबाला तेच दुःख येणार आहे, तुझंही कुंकू पुसलं जाणार आहे. आणि आत्ता इकडे पौर्णिमा पण त्याच भाषेत बोलत आहे. या गोष्टीचं खरं तर भूमीला खूपच आश्चर्य वाटलेलं असतं. भूमी अक्षरशः रडत असते, भूमीला कळत नसतं. आणि त्याचबरोबर इकडे मानसी पौर्णिमाला सावरण्याचा प्रयत्न करत असते. पौर्णिमाने जो तळतळाट दिलेला असतो त्या सगळ्या गोष्टीमुळं इकडे मानसी पौर्णिमाला घेऊन आता निघालेली असते. पौर्णिमाला घेऊन ती चाललेली आहे आणि पौर्णिमाला तिच्या रूममध्ये घेऊन जायला आजींनी सांगितलेलं असतं. आणि मानसी मग पौर्णिमाला त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. आणि त्याचबरोबर इकडे आकाश म्हणत असतो की सांभाळा या बाईला, कारण हिचं तोंड जरा जास्तच चाललेलं आहे आणि हे मी सहन करणार नाही. भूमीला जे काही बोलून गेलेले आहे त्या गोष्टीला जरा आळा बसला पाहिजे, कारण तिचं वागणं बिथरत चाललेलं आहे, हे मी सहन करणार नाही असं आकाश सांगत असतो. आकाशचं म्हणणं असतं की बाद झालं, आतापर्यंत खूप सहन केलेलं आहे, आता नाही. तिला तुम्ही सांगणार आहात का मी माझ्या भाषेत सांगू असं बोलत आकाश असतो. तेव्हा आजी म्हणते की आकाश अरे भूमीला घेऊन रूममध्ये जा, तिला जरा शांत कर, तिनं खूप टेन्शन घेतलेलं आहे, तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे, तू तिला आत घेऊन जा आणि तिला सांभाळ असं आजींनी सांगितलेलं असतं. आणि मग आकाश भूमीला घेऊन निघालेला असतो. इकडे निलांबरी, माधवराव सगळेजण तिथं असतात. आजी माधवरावांच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात की माधवराव, माझी एक विनंती आहे तुम्हाला, आत्ता पौर्णिमाला इथे कंट्रोल करण्यासाठी, सांभाळण्यासाठी कोणीच नाही, तर मी तुम्हाला एक विनंती करत आहे, थोड्या दिवसांसाठी तुम्ही इथे निलांबरीताईंना जर या घरात राहायची परवानगी दिली तर खूप बरं होईल. कारण थोडे दिवस त्या भूमीला इकडे पौर्णिमाला सांभाळतील, तिला कंट्रोल करतील. त्यावेळेस माधवराव म्हणतात की अहो तसं काही नाही आहे, तुम्ही आजी हात कशाला जोडताय, काहीच गरज नाही आहे त्या गोष्टीची, कारण राहील नेलू इथं तिची काळजी घेईल आणि त्याचबरोबर इथे ती राहील आणि त्याचबरोबर पौर्णिमाला समजून घेईल, पौर्णिमाला काळजी घेईल असं आजींना ते सांगत असतात. उलट या घरासाठी काहीतरी करायला मिळतं हेच माझं स्वतःचं मी सौभाग्य समजतो असं ते बोलत असतात. आजींना म्हणत असतात की हात नका जोडू, मी आहे ना, मी करेल मॅनेज असं ते सांगत असतात. आणि इकडे निलंबरीला तर खूपच आनंद झालेला असतो, कारण तिच्या मनासारखीच गोष्ट घडलेली असते. तिला तर तेच हवं असतं, कधी एकदाच मी या घरात राहते आणि या घरावरती राज्य मिळवते असंच तिला झालेलं असतं. कारण तिच्यासाठी ही गोष्ट खूपच आनंदाची असते, तिला भारी वाटत असतं. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की चला, म्हणजे आयती संधीच मला मिळालेली आहे, उलट मला राहायचंच होतं आणि आता बघा कसं वाटोळं करते मी तुमच्या पोरीचं, कारण तिने माझ्या पोरीचा नवरा घेतलेला आहे, माझ्या पोरीचं कुंकू पुसलेलं आहे, तुमच्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ केल्याशिवाय मी शांत राहणार नाही, हे सगळं आता निलंबरीने ठरवलेलं असतं. इकडे भूमी रूममध्ये आलेली असते. भूमीला त्रास होत असतो, भूमीला जाणवत असतं की तिच्या पोटामध्ये कळ येत आहे, तिच्या पोटामध्ये दुखत आहे. आणि तेव्हा मात्र आकाश तिथं असतो. आकाश भयानक चिडलेला असतो. आकाश म्हणत असतो की बाद झाला भूमी, कारण तिचं खूपच वाढलेलं आहे, या भाषेमध्ये तिने तुला तळतळाट द्यायचं, बोलायची काही गरज नव्हती, कारण जे काय बोललेले आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. तिला तुझ्या भाषेत सांग, नाहीतर मी माझ्या भाषेत सांगणार आहे, एवढं लक्षात ठेव. भूमी म्हणत असते की अरे आकाश, तिची आत्ता मनस्थिती ठीक नाही आहे, ती टेन्शनमध्ये आहे म्हणून बोलून गेलेली आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की हो, टेन्शनमध्ये आहे म्हणून बोलून गेलेली आहे, हे मलाही माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिनं जे काय बोललेले आहे ते मनापासून बोललेले आहे, त्यामुळं तिनं असं काहीही बोलायची गरज नाही, हे आकाश बोलत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की हो आकाश, शांत हो, तिनं बोलणे म्हणून काय फरक पडतो, आणि रागाच्या भरात एखाद्याने दिलेला तळतळाट किंवा काय, ह्या गोष्टींचा काहीही आपल्याला फरक पडत नाही असं भूमी आकाशला सांगत असते. परंतु आकाशला मात्र खूपच वाईट वाटत असतं, कारण ज्या पद्धतीने
इकडे पौर्णिमा भूमीला बोललेली आहे ती गोष्ट आकाशला अजिबात आवडलेली नसते आणि इकडे आकाश मात्र भयानक चिडलेला असतो. आकाशचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्यवस्थितपणे हँडल करणं गरजेचं आहे, कारण ह्या पौर्णिमाने ज्या पद्धतीने भूमीला त्रास दिलेला आहे, भूमीशी ज्या पद्धतीनं ती बोललेली आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं आकाशला वाटत असतं. आकाश मात्र इकडे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतो. भूमीला त्रास होऊ लागलेला असतो. भूमी आकाशला म्हणते की तू शांत हो, तू स्मशानातून जाऊन आलेला आहे, तू आंघोळ करून घे. तेवढ्यात आकाश गायकवाड साहेबांना फोन करतो आणि त्यांना विचारू लागतो की गायकवाड साहेब, अहो मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. आत्या अजूनपर्यंत घरी आलेली नाही आणि आत्याला तुम्ही शोधाल का, कारण ती कुठं गेली ते माहीत नाही आहे, कारण तिच्या घराकडेही मी जाऊन आलेलो आहे पण ती तिथंही नव्हती असं आकाशने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे भूमीच्या पोटात कळ लागलेली असते, तिला त्रास होत असतो. भूमी आकाशला म्हणत असते की आकाश तू जाऊन आवरून घे, कारण आवरून घेणंही तेवढंच गरजेचं आहे, तू अजूनपर्यंत आवरलेलं नाही, तू जाऊन आवरून ये, तोपर्यंत मी पाहते. इकडे निलंबरी बाहेर आलेली असते आणि ती म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मला तुम्ही एवढं बाहेर का बोलवले, कसं दिसतं हे पाहुण्यांच्या घरामध्ये असं नवरा बायकोने बाहेर येऊन बोलणं, ही गोष्ट योग्य वाटते का तुम्हाला, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा माधवराव तिला सांगत असतात की मला माहिती आहे तू या घरामध्ये राहणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता तुझ्या पुण्णूसाठी तू इथं राहत आहे आणि तू आकाश आणि त्याचबरोबर भूमीच्या विरोधात काही कुरघोड्या करू नकोस. मी तुला बजावायला इथं बोलवलेलं आहे, कारण तुझं तोंड आणि तुझं वागणं मला माहिती आहे आणि त्याचबरोबर या घरातली संपत्ती प्रॉपर्टी हे सगळं तुझ्या डोळ्यात खुपणार आहे, त्या सगळ्यावर डोळा ठेवू नकोस, कारण तू तुझ्या लेकीच्या सासरी राहत आहे, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. काहीही झालं तरीही तू आत्ता जे काही बोललेली आहे त्या सगळ्याचा परिणाम या घरामध्ये सगळ्यांना भोगावा लागत आहे, त्यामुळं नेहमी शांत राहा आणि एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, या घराने तुझ्या मुलीला सांभाळून घेतलेला आहे, या घराच्या परिस्थितीचा थोडा विचार कर, आत्ता त्यांच्यावरती खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यामुळं मला असं वाटतंय की तू शांतपणे इथं राहणं गरजेचं आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही कारस्थानं करू नकोस आणि हे तुझे कपडे, कारण तुला इथं राहायचं आहे ना म्हणून ते घेऊन आलेलो आहे असं माधवराव सांगत आहेत. त्यावेळेस इकडे निलंबरी म्हणत असते की आता बघा, मला एक आयती संधी मिळालेली आहे, मी या घरात राहायला आलेली आहे, आजींनी मला या घरात राहायला सांगितलेलं आहे, आता या घरातून कधी बाहेर पडायचं हे मी ठरवणार आहे, इथून मला कोणीही बाहेर काढू शकत नाही असं निलंबरी बोलत असते. निलंबरीच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय सुरू झालेले असतात आणि तिला वाटत असतं की काही झालं तरी आता ह्या भूमीला सळो की पळो करून सोडणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमीने डॉक्टरांना फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की माझ्या ना पोटाच्या आणि छातीच्या मध्ये खूपच प्रेशर आल्यासारखं होतं आहे, खूपच दुखत आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही थोडं टेन्शन वगैरे घेतलेलं का. तेव्हा भूमी सांगते की आत्ताच नुकतीच माझ्या दिरांची घरामध्ये डेथ झालेली आहे आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी घडत आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ते मी समजू शकते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही जर जास्त टेन्शन घेतलं तर या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत आहे. भूमी म्हणते बाळाला काही होणार नाही ना. डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला हायपर टेन्शनची गोळी लिहून देत आहे, ती गोळी तुम्ही घ्या, तुम्हाला बरं वाटेल, पण सारखं सारखं हे गोळ्या बदलणं हे करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. या सगळ्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, कारण तुम्ही बाळाला जन्म देणार आहात आणि मग तुमच्यावरती जर अशी परिस्थिती उद्भवली तर ते खूप अवघड आहे, त्यामुळं तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे असं डॉक्टर भूमीला सांगत असतात. आणि डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही काळजी घ्या आणि काहीही झालं तरी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका असं डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेवढ्यात आकाश तिथं आलेला असतो आणि आकाश म्हणत असतो काय झालं भूमी, तू डॉक्टरांना कॉल केलेलास ना. भूमी म्हणते की हो आकाश, अरे थोडंसं ना विचारायचं होतं डॉक्टरांना, कारण मला ना थोडंसं अनइझी फील होत आहे, त्यासाठी मी फोन केला होता. भूमीला स्वतःचं जे काही कारण आहे ते आकाशला सांगायचं नसतं. आकाश म्हणत असतो आता तुला बरं वाटतंय ना, काय म्हणाला डॉक्टर. तेव्हा भूमी सांगते की डॉक्टरांनी काही टॅबलेट दिलेले आहेत आणि त्या सांगत आहेत की काही प्रॉब्लेम नाही आहे. आकाश म्हणतो की भूमी स्वतःची आणि बाळाची दोघांचीही काळजी घे, अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू, बघूया आपण बाकीच्या गोष्टींचं काय करायचं आहे ते असं आकाश इकडे भूमीला समजून सांगत आहे. आणि भूमी मात्र आकाशपासून तिला जो काही त्रास होत आहे, डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं आहे ते सत्य लपवत आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे कॉम्प्लिकेशन मात्र वाढत चाललेले आहेत, त्यामुळं त्याचा जरा विचार करा.
परंतु इकडे भूमीला मात्र अजिबातच समजून घ्यायचं नाही आणि भूमी मात्र सगळ्या गोष्टी स्वतःच्याच पद्धतीनं करत आहे. तिला असं वाटत आहे की काही झालं तरीही आत्ता सध्याच्या घडीला या घरातल्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आकाशची मनस्थिती ठीक नाही, त्यामुळं मला आकाशची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आकाशला सांभाळणं गरजेचं आहे असं तिच्या डोक्यात आलेलं असतं आणि त्यामुळं त्याच गोष्टीचा विचार भूमी करत असते. भूमी आकाशची खोटं बोललेली असते. ती आकाशला अंघोळीला पाठवते आणि पुन्हा आता तिच्या विचारांमध्ये ती गढून राहते. कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरीही आत्ता सध्या मला या घरातली परिस्थिती, आकाशची मनस्थिती सांभाळणं गरजेचं आहे. तर सगळेजण जेवायला बसलेले असतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पौर्णिमा म्हणत असते, जोपर्यंत अभिजितच्या कुणाला मी शिक्षा देणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. काहीही झालं तरीही मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही की जोपर्यंत माझ्या नवऱ्याचा खून ज्याने केलेला आहे त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही, असं ती बोलत असते आणि म्हणत असते की त्यानंतरच मी माझं आयुष्य जगायला सुरुवात करेल, तोपर्यंत मी माझं आयुष्य जगणार नाही. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी तिथे आकाश, त्याचबरोबर भूमी सर्वजण तिथे असतात आणि त्याचसोबत इकडे भूमी आणि आकाश पाहत असतात आणि इकडे सुडाच्या आगीने पेटून उठलेली पौर्णिमा मात्र इकडे एकच गोष्ट बोलत असते की आकाशला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, मी गप्प बसणार नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तिला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ही गोष्ट मात्र आता पौर्णिमाच्या लक्षातच येत नाही. पौर्णिमा मात्र प्रत्येक वेळेस आकाशच्या मरणाची भाषा बोलत आहे. आकाशलाही या गोष्टीचा खूप राग आलेला आहे आणि त्याचबरोबर बाकी सगळ्यांच्याही डोक्यात हेच विचार सुरू झालेले असतात. त्याचवेळी सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु इकडे पौर्णिमाला मात्र तिच्या मनात जे काही चालू आहे ते प्रत्येक वेळेस ओकायचं आहे आणि तिच्या मनातली सुडाची भावना तिला बोलून दाखवायची आहे. त्यावेळेस इकडे मात्र भूमीला धक्का बसलेला आहे, कारण ही पौर्णिमा ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. प्रत्येक वेळेस तिच्या डोक्यात एकच सुरू आहे की काहीही झालं तरीही आकाशला संपवायचं आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. इकडे आकाश आणि भूमी बोलत असतात. आकाश म्हणत असतो की काही झालं तरी रागिनी आत्याला मला शोधणं खूप गरजेचं आहे. जर आत्याला मी शोधू शकलो नाही तर खूप अवघड होईल. माझ्या मनातलं ते गिल्ट मी कधीच विसरू शकणार नाही, हे तो बोलत असतो. त्यामुळं आत्याचा शोध घेणं गरजेचं आहे असा विचार आता आकाशने केलेला आहे आणि आकाश आता रागिनीला शोधायला घराच्या बाहेर पडणार आहे. त्याने गायकवाड साहेबांना ऑलरेडी फोन करून सांगितलेलं आहे की रागिनी अजूनपर्यंत घरी आलेली नाही आणि इकडे रागिनी मात्र रस्त्याने निघालेली आहे. तिची अवस्था बिकट आहे, हातामध्ये बॅग आहे आणि ती रस्त्याने चालत चाललेली आहे. स्वतःच्याच विचारांमध्ये, तंद्रीमध्ये ती आहे. पाठीमागून टेम्पो येत आहे, त्या टेम्पोकडेही तिचं लक्ष नाही आणि ती तशीच अंधाऱ्या रात्री रस्त्याने निघालेली आहे आणि आकाशने इकडे ठरवलेलं आहे की रागिनीला शोधून आणायचं आहे. रागिनीच्या बाबतीत काही चुकीचं घडायला नको. जर रागिनीच्या बाबतीत काही चुकीचं घडलं तर खूप अवघड होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे भूमी आणि आकाश आता विचार करत आहेत. त्याचबरोबर भूमीला प्रश्न पडलेला असतो की आकाशच्या मनात हे जे काही चालू आहे हे सगळं कशा पद्धतीनं बाहेर पडणार आहे, हा प्रश्न इकडे भूमीला पडलेला असतो. आणि इकडे रागिनी रस्त्याने निघालेली आहे, तिची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.